नमस्कार मित्रांनो. बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला अवघड वाटणारा प्रश्न म्हणजे सोमत लेखन. सोमत लेखन हा प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ आणि आ असे दोन उतारे आपल्याला असतात आणि या दोन उतार्यावरती दोन प्रश्न सोमताचे असतात. हे 3 गुणासाठी प्रश्न आहेत. परंतु सगळ्यात आपल्याला अवघड वाटतो हा प्रश्न, पण अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. त्यासाठी काही ट्रिक्स आपल्याला वापरणं गरजेचं आहे. म्हणजे ही ट्रिक्स काय आहे? तर ती ट्रिक्स कोणती आहेत ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त काही महत्त्वाचे मुद्दे पाहिजेत. हे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर सोमत लेखन करत असताना मित्रांनो फक्त त्याचे 7 ओळीमध्येच सोमत लेखन करायचं, जास्त लेखन करायची गरज नाही. म्हणजे 7 ओळीमध्ये लेखन करत असताना आपल्याला काय करायचं आहे? तर पहिल्यांदा प्रस्तावना करायची, नंतर मजकूर लिहायचा आणि मुख्य मजकूर ज्याला म्हणतो, मुख्य विचार म्हणतो, स्वतःचं मत म्हणतो, हे स्वतःचं मत मांडायचं आणि त्यानंतर तिसरा भाग म्हणजे निष्कर्ष. हा निष्कर्ष लिहित असताना त्या उतार्यावर आधारित आपल्याला निष्कर्ष लिहायचा आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला मुख्य उतारा जो दिलेला आहे त्या उतार्याचा थोडा संदर्भ घेऊन आपल्याला प्रस्तावना तयार करायची आहे. आणि स्वमत म्हणजे तुमचं मत आहे, इथं लेखकाचं मत नाही, तुम्ही स्वतः लेखक आहात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार आपल्याला उतार लिहायचं मित्रांनो. यासाठी आपल्याला मखदूम सर मराठी या युट्यूब चॅनलवर जाऊन तो चॅनल सबस्क्राईब करणं आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.